हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार। आज आहे 26 जुलै आणि 26 जुलै हा दिवस कारगिल विजय दिन म्हणून आपण सेलिब्रेट करतो। बरोबर 1999 ला पाकिस्तानने भारत देशावर आक्रमण केलं होतं। म्हणजे आजचा जर आपण लडाख हा जो केंद्रशासित प्रदेश आहे त्या केंद्रशासित प्रदेशामध्ये कारगिल नावाचं आणि द्रास नावाचं एक ठिकाण आहे। तर त्या ठिकाणी घनघोर लढाई झाली होती। भारत सरकारने आणि भारतीय लष्कराने ऑपरेशन विजय नावाचं जे अभियान आहे ते राबवलं आणि जो प्रदेश पाकिस्तानी घुसखोरी करून ताब्यात घेतला होता तो आपण परत मिळवला। आता हे जे युद्ध आहे यामध्ये भारतीय लष्कराने जो पराक्रम गाजवला तो अभूतपूर्व होता। ऑपरेशन विजयच्या अंतर्गत आपण जवळपास 19,000 फूट उंचीवर आपल्या सैनिकांनी लढाया केल्या, जिथे प्रतिकूल वातावरण होतं। अनेक जे सैनिक आहे ते शहीद झाले, परंतु आपला जो देश आहे तो देश मात्र वाचला। विद्यार्थी मित्रांनो, कारगिल हा जो जिल्हा आहे हा कारगिल जिल्हा लडाख नावाच्या केंद्रशासित प्रदेशामध्ये येतो आणि लेहच्या नंतर सर्वाधिक मोठं दुसऱ्या क्रमांकाचं शहर आहे। तर या युद्धामध्ये आपल्या सैनिकांनी जो पराक्रम गाजवला त्या पराक्रमाची आठवण म्हणून आपण हा दिवस सेलिब्रेट करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, या दिवसानिमित्त आपण आपल्याकडे जी बॅच आहे जी 2025च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेला आपण फोकस केली आहे त्या बॅचवर जबरदस्त डिस्काउंट मिळत आहे। तुम्ही या बॅचला लगेच एनरोल करा। 2 दिवसानंतर ही जी बॅच आहे ती सुरू होणार आहे आणि 120 प्लस मार्कांसाठी आम्ही तुम्हाला या बॅचमध्ये शिकवणार आहे। कारगिल विजय दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा।